80 किलो होतं, परत 72 किलो झालं. आता फक्त 3.5 महिन्यामध्ये त्यांनी कमी केलेलं आहे 9 किलो वजन. जेवण भरपूर जर केलं एखाद्या वेळेस तर गाडी घरीच ठेवते आणि शेतात चालतच जाते. लिंबू पाणी पित असते. हॉटेल आहे, 2-2 क्विंटल चहापत्ती घरात आहे, पण चहा मी कसलाच बनवत नाही. 3 महिने आलं नव्हतं पिरियड आपल्या काड्याने, ती 7 दिवसात येऊन गेली. आणि ती माझं बघून माझ्या मुलीने सुद्धा चहा बंद केलाय. अरे वा, शाबास. 79 किलो वजन होतं, आता 79 किलो होतं, परत 72 किलो झालं. पायाचा त्रास वाढल्यामुळं ऑपरेशन केलं की परत आणखीन ऑपरेशन मध्ये 2 किलो वाढलं होतं. असं 4 हप्ता झालता आता क्लास जॉईन करताना. बर, पुन्हा आणि क्लास आता दीड महिना झाला ना करते मी, आता 4 किलो कमी झाले. या 1.5 महिन्यात 4 किलो, म्हणजे असं हा. अगोदरचं 5 किलो मिळून सर्व मिळून 9 किलो कमी झालं. म्हणजे 9 79 किलो वरून कमी झालं. तुम्ही आलाय आता 70 वरती. हा, तर अगोदरचे 2 महिने आणि आताचे 1.5 महिने बघता फक्त 3.5 महिन्यामध्ये त्यांनी कमी केलेलं आहे 9 किलो वजन. काम भरपूर असतात ना, आणि मी जेवण भरपूर जर केलं एखाद्या वेळेस तर गाडी घरीच ठेवते आणि शेतात चालतच जाते. शेतात चालत जातो. हा, चालत जाते. धारा दूध ही काढते ना, जनावर आहेत भरपूर, धारा ही काढते. सगळ्यांची म्हणजे एकत्र कुटुंब आहे, त्याच्यामुळे काही सगळं करावंच लागते ना. बर, मग ताईंचं एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी मध्ये आहे शेतीचं काम. त्या गाई म्हशींच्या धारा वगैरे काढतात. जास्त जेवण केलं तर शेतात त्या चालत जातात, आणि प्रत्येक वेळी मला मेसेज आलेला असतो, आज जेवण जास्त झालंय, मी चालत जाणारे शेतामध्ये आणि धारा काढणारे म्हशींचा असा. आणि इतकं प्रामाणिकपणे फॉलो केलंय, आहे की नाही. म्हणजे त्यांनी खाऊन पिऊन आपलं छान असं हेल्दी वेट लॉस 9 किलो केलंय आणि कमी. आणि पहिल्यांदा ज्यावेळेस केलं त्यांचं ऑपरेशनसाठी त्यांनी कमी केलेलं, आणि डॉक्टरांनी परत मग त्यांना रेस्ट सांगितला होता. त्याच्यानंतर 8 महिन्यानंतर त्यांनी सुरू केलं आता, आणि खूप छान चांगला रिझल्ट आलाय. मेडिकल शक्यतो आता काही नाहीये तुमचं. मेडिकल जर समजा 0 असेल तर वजन कमी व्हायला काही त्रास नसतो, पटकन कमी होतंय, होय की नाही. झटपट रिझल्ट येतात. जसं नीताताईंचं आलंय, लीनाताईंचं आलंय, त्यांचे पटपट होतात. पण जर समजा पीसीओडी असेल, पीसीओएस असेल, थायरॉइड असेल, शुगर असेल, बीपी असेल, ऍसिडिटीचा प्रॉब्लेम असेल, तर याच्यामध्ये आपल्याला अगोदर आपल्याला झालेला जो त्रास आहे त्याच्याशी लढावं लागतंय. शरीर अगोदर त्याच्यावरती काम करतंय, आपल्याला काय प्रॉब्लेम आहे शरीर त्याच्यावरती काम करतंय, त्याच्यानंतर वजन कमी करण्याकडे शरीर येतंय. ठीक आहे, त्याच्यामुळे जास्त टेन्शन घ्यायचं नाही ज्यांचं मेडिकल प्रॉब्लेम आहे ते. मी गेलीये थायरॉइडच्या याच्यातून, हार्मोन्स प्रॉब्लेम मधून. ठीक आहे, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही, कमी होतंय. फक्त सातत्य आणि संयम ठेवायचं. एक्सरसाइजला सुट्टी नाही, सुट्टी घेत मी नाही, सुट्टी घेत. बरं, डेली रुटीन सकाळपासून तर रात्रीपर्यंतच कसं आहे, उठल्यापासून तर झोपेपर्यंत मी म्हणजे सारखं गरम पाणी, कोमट पाणी दिवसातून 5-6 वेळेस पिते. कधी लिंबू पाणी पित असते, कधी जिरा पाणी, कधी असं धने पाणी. 5-6 वेळेस पिते पाणी पण. आणि जेवण सकाळी नाश्ता जर म्हणजे आता भूकच लागत नाही तुमच्याकडे जॉईन झाल्यापासून. चहा 2 वर्ष झालं मी बंद केलाय. अरे वा, शाबास. चहा बंद आहे बरं का. चहा प्रेमी. हॉटेल आहे, 2-2 क्विंटल चहापत्ती घरात आहे, पण चहा मी कसलाच बनवत नाही. बघा, हॉटेलवाले मेंबर्स आहेत. आणि काय करून देतात तुम्ही, ते वडापावचं मिश्रण वगैरे तयार करून देतात ना पहाटे 4 वाजेपासून. पुरी भाजीचं म्हणजे बघा, वडापाव नाही, पुरी भाजी का. बरं, पुरी भाजीचं ते सर्व साहित्य तयार करून देतात. अक्षरशः हॉटेल आहे, पण मला वाटत नाही त्यांची पुरी भाजी कधी मला दिसली त्यांच्या डाएट ग्रुपला की ताई आज मी हॉटेलचं जेवते, असं कधीच खात नाही. चहा कधीच पित नाही, पुरी भाजी कधीच खात नाही. खूप छान. आणि जितकं मनावर कंट्रोल ठेवलाय तितकाच छान काय आलाय तुम्हाला, रिझल्ट आलाय, होय की नाही. रिझल्ट मला इतका चांगला आहे ना, भरपूर चांगला आहे. किती 7च दिवस मी तुम्ही सांगितलेला काढा पिले होते. 3 महिन्याने एमसी आली मला, लगेच 7व्या दिवशीच आली. अरे वा, छान. 3 महिने आलं नव्हतं पिरियड आपल्या काड्याने, ती 7 दिवसात येऊन गेली. आणि एक्सरसाइज 7व्या दिवशी रिझल्ट आला. खूप छान. बरं, आणि आता तुम्हाला आता तुमचा क्लास चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला सोडू बी वाटत नाही, चालूच ठेवा वाटायला सारखं. चालूच ठेवायचं. बरं, अजून आहे ना, अजून पुढचा महिना आहे तुमचा. चालूच ठेवायचं. दुसरा महिना चालू आहे वाटतं. दुसरा महिना चालू आहे. आता 3ऱ्या महिन्याची अजून वेट लॉस जर्नी बाकी आहे. अजून चांगला रिझल्ट जो आहे तुम्हाला येईल, हरतालिकेपर्यंत येईल. भाकरी कडधान्याची आहे, भात आणि चपाती खाताय,
कधीतरी भात खिचडी जर बनवली ना मिक्स सगळं टाकून तर ती खात असते. असं पांढरा भात ही कधी केला तर नाही खात. पांढरा भात केला तर नाही खात. खिचडी ज्यावेळेस तांदळाची खिचडी म्हणजे मी आता सध्या टाकते ना, डाळ खिचडी, मिक्स भाज्या भरपूर वगैरे मिक्स असं, भाज्या. ती खिचडी त्या ताई खातात. ज्यावेळेस त्यांचं ऑपरेशन झालं होतं त्यावेळेस पण तसंच डाएट बहुतेक दिलं होतं त्यांना मी, आहे ना, तसंच फॉलो केलेलं. आणि छान, तुम्ही जर फॉलो केला, मनावर जिभेवर नियंत्रण ठेवला तर अवश्य सगळ्या गोष्टी शक्य होतात. साखर बंद केल्यावर चेहऱ्याला तर इतका फरक पडलाय ना, कसलेच फोड बिड काही असं येत नाही चेहऱ्यावर. अरे वा, पिंपल्स वगैरे येते नाही. खूप छान. ती माझं बघून माझ्या मुलीने सुद्धा चहा बंद केलाय. अरे वा, शाबास. हा बदल महत्वाचा आहे की नाही, की ज्या वेळेस आपण करतोय त्यावेळेस आपली मुलगी जी आहे, आणि अवश्य आपण जर हेल्दी सवयी लावल्यात ना तर त्याच सवयी आपल्या मुलांना पण लागतात. 11 ते 3:30 वाजेपर्यंत झोपते पण. 11 ते 3:30 हा, हे त्यांचं रुटीन आहे झोपेचं टाइम. 11 ते 3:30 दुपारी झोपायला जमत नाही आणि 11 वाजता झोपलं की 3:30 ला मला उठावंच लागते. उठावंच लागते. हे 5:30 ला क्लास जॉईन करते तेव्हा माझा स्वयंपाक ही निम्म्याच्या वर स्वयंपाक ही होत असते. अरे बापरे, तुमच्याकडून शिकलं पाहिजे. हॉटेलचं करून देऊन स्वयंपाक ती बनवते मी. हॉटेलचं बनवून पण स्वयंपाक वगैरे बनवताय. छान. सवय झाली त्यांच्या शरीराला आणि ऍक्टिव्ह आहेत खूप. आणि अजून एक्सरसाइज केल्याने अजून उत्साह वाढतो, आळस येत नाही, कंटाळा येत नाही, है की नाही. आणि हळदीचं दूध एक जास्त प्रमाणात पिते बघा मी. सकाळी बी पिण्यात येते आणि संध्याकाळी पण पिण्यात येते. बरं, त्याच्यामुळे मग अंगावरती त्याच्यात पण गुळ साखर काहीच नाही टाकत. गाईचं दूध असते, हळद टाकून पिते. हळद टाकून पिताय. छान. साखर बंद केल्यापासूनच रिझल्ट चांगला आहे चेहऱ्याचा. साखर बंद केल्यावर असं चक्कर वगैरे आल्यासारखं नाही होत का? नाही नाही, ते 8 दिवस होते. साखरेला रिप्लेसमेंट पाहिजे. मग ते तुम्ही ड्रायफ्रुट्स लाडू करून ठेवू शकता, म्हणजे खजूर मिक्स ड्रायफ्रुट्स लाडू. त्याच्यानंतर मग तुम्ही केळी खाऊ शकता, ऍपल खाऊ शकता. म्हणजे जी फळांमधली जी शुगर आहे, साखर आहे, ती आपल्याला मिळत असते.